नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला जोरात रंगत आली आहे आणि ह्या रंगतदार उमेदवारीमध्ये अ, कोण घरातून लढतंय, कोण पक्षातून लढतंय, कोण म्हातारा लढतंय, कोण ज्येष्ठ लढतंय, कोण वरिष्ठ लढतंय. परंतु युवा सुद्धा आहेत ना मैदानात. अहो 5 वर्षाचं भविष्य बघताय, तर भविष्यातले युवा तर बघा. मी आलोय वॉर्ड क्रमांक 88 मध्ये आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा, खरं तर शिक्षिका म्हटलं पाहिजे, असे शिकलेले उमेदवार आपल्यासोबत आहे. निधी मोरे ताई, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सर्वात पहिला प्रश्न, म्हणजे एक शिक्षिकासारखं तुमचं छान असं ऍटमॉस्फिअर वातावरण असताना, छान असं शाळेत शिकवत असताना का असं का वाटलं की नाही आता समाजाकडे यायला पाहिजे, आपण समाजाला शिकवलं पाहिजे? अशीच मी क्रॉस होत होती. लाइक सो एक माझ्याच जसं माझं मी कुठे लांब नाही जाणार. माझ्याच एरियाला लाइक SRA प्रोजेक्टमध्ये गेलाय. 15 इयर्स झाले त्या गोष्टीला. स्टील आम्ही बाहेर आहोत. सो इथे कोण लक्षच देत नाहीयेत. एवढे जण आलेत, वादे देऊन गेलेत, प्रॉमिसेस दिलेत आम्हाला, आम्ही असं करू, तसं करू, काहीच होत नाहीत. लिटरली मी आज बघते की एक फॅमिली ही त्या टीचर्स नगर ह्या कॉलनीमध्ये टेंट, एक झोपडी बांधून राहतोय रोडवरती. सो मी जस्ट पास आउट झाले आणि माझ्या डोळ्यातनं डायरेक्ट पाणी आलं आणि मी माझ्या मम्मी आणि डॅडीला क्वेश्चन केला की मम्मी मला काहीतरी आता चेंजेस करायचे आहेत. कारण की मी त्या लोकांबरोबर खेळली आहे, मी त्या लोकांबरोबर वावरली आहे, तर मला ह्याच्यामध्ये आता चेंजेस करायचे आहेत. सो तो स्टँड मला घ्यायचा आणि मी करून दाखवणार आता त्या पर्सन लोकांसाठी, त्यांच्यासाठीच नाही, इतरांसाठी पण मला आता काहीतरी चेंजेस करायचे आहेत. सो तो माझा एक मेन विजन आहे की मला हे जे SRA, आम्हीच नाही अजूनही एवढे आहेत या 88 वॉर्ड बोला, अजून सगळीकडे हेच झालं की हे SRA चे प्रोजेक्ट्स आहेत सगळे थांबलेत आणि सगळ्यांचे जे आहेत प्रॉब्लेम्स खूप फेस करतायत सगळेजण. काय काय लोकांचे ड्रीम्स आहेत ते अनफॉलो झालेत. खूप जण त्या ह्याच्यासाठी लाईक फाईट करतात, तरी मला त्या लोकांचा मुद्दा कळला बॅकअप नाही की होत आहे. SRA पर्यंत आपण बघतोय, परंतु मला तुम्हाला हे सुद्धा विचारायचंय की तुम्ही शिक्षिका होतात ना, म्हणजे येस, आहातच येस, तुम्ही. शुअर. छान असं व्यवस्थित AC मध्ये छान शिकवत करेक्ट. होतात, पण आता तुम्ही रस्त्यावर येणार आहेत. येस, येस. आता तुम्हाला आरोप होतील, प्रत्यारोप होतील, लोक करेक्ट. तुमच्याबद्दल चांगलं बोलतील, वाईट, याची तयारी आहे का? येस, आय एम डेफिनेटली रेडी फॉर दॅट थिंग, एव्हरीथिंग. जे पण येणार आहे ते मला फाईट करायचंय. हर एक गोष्टीसाठी मला फाईट करायचं आणि हर एकांना मला आन्सर द्यायचा आहे त्या गोष्टीसाठी. मी माझी हार नाही मानणार आहे, मी स्टॉप नाही होणार आहे. हार या जीत मला ह्याच्यामध्ये जायचंच आहे. जो वे आहे मी कंटिन्यू ठेवला आणि तो मला कंटिन्यू ठेवायचा आहे. एवढंच मी सांगेल की मला बोलून नाही दाखवायचं आहे काही गोष्ट, मला करून दाखवायच्या त्या लोकांसाठी, ज्या लोकांना मी आज स्ट्रगल मध्ये बघते, जी लोक ज्यांनी मला आज लहानाची मोठी बघितली, ह्या स्टँड वरती आणली, ज्यांनी माझ्यावरती ट्रस्ट ठेवलाय, त्या लोकांसाठी आता मला करून दाखवायचं आहे If I want to ask you something for the people who are educated people Yes, who sure. want some kind of development. See, I saw people who was stay here but not now. Yes. They like Santa Cruz but they don't want to stay in Stay. Santa Cruz. For them as a voter, what do you want to tell To them? the changes. Yeah. So the changes I want to do here, that first thing is that there is a traffic problem over here in A big Santa and Cruz huge. a lot more than the other cities, you can say. Not much, but here in Santa Cruz it is too much going on now. So that thing I want to reduce something in that is like I want to fight for that particular thing, because I don't know what is the reason behind that. Maybe they have stopped that one signal which is there near our Vakula police station. So that signal they have made for 15 minutes something. So that I want to go into that and I want to check that thing. Why thing is happening? As a normal person, we don't know anything. But when I sit with my old, like my fathers, with my uncles and all, we sit with on one table. So I come to know that there are many things. Corruption is going on because of this signal over here, which is there in the Vakola, and due to that our airport is nearby. When the VIPs come, that time they reduce the timing of that signal. And when the normal people are there, when we cross away, that time they exceed the timing of that signal. So that thing I want to stop. आम्ही पण नॉर्मलच आहोत. सो हे नॉर्मल आम्हाला जे आहेत, जे VIP आहेत, ती लोकांना पण सेम फॉलो केले मला पाहिजे. तुम्हाला हे So सुद्धा असं मला विचारायचंय. वाटतंय. सॉरी, मी तुम्हाला मध्येच इंटरप्ट केलं, कारण की तुम्ही शिक्षक आहात. येस. उद्या तुम्ही भावी नगरसेविका बनाल अशा इच्छा आहेत, अपेक्षा आहेत आणि त्या मतपेटीतून व्यक्त होणारच आहे. येस. परंतु मला सांगा की एक शिक्षकाच्या नजरेतून तुमच्या आता जेव्हा 5 वर्ष येतील तेव्हा तुम्ही शिक्षण विभागासाठी काय कराल?
शिक्षण विभागासाठी तर मला हे करायचं जे मराठी मीडियम फर्स्ट ऑफ ऑल स्टॉप झालंय ते मला रिस्टार्ट करायचंय. मला त्या लोकांना पण संधी द्यायची जे अफोर्ड नाही करत आहेत इंग्लिश मीडियम, मला पहिला त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय. त्या लोकांची लाईफ डेव्हलप करायची आहे, जे लाईक बोलू शकतोय की जे मूळ प्रवाहातून जे बाहेर गेले त्यांना Yes. प्रवाहात त्या आणायचं. लोकांना मला त्या स्टेबल लाईफ द्यायची आहे. त्या लोकांना ते माझं एक मेन मोटिव्ह आणि विजन आहे त्याच्यासाठी, की त्यांच्यामध्ये काहीतरी घडामोडी झाल्या पाहिजे. चेंजेस आय थिंक मला बोलायचं चेंजेस त्यांच्यामध्ये पण. जसं मी लोकांना माझ्या स्टुडंट्सला बघते की कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतात, मी ज्या हाय लेवलला शिकवते कॉन्व्हेंट स्कूल बोललं तर खूप हाय लेवलची स्टडीज आहेत. सो सेम स्टडीज मला त्या नॉर्मल लाईफ त्या स्कूल्स मध्ये पण द्यायचे आहेत. हा माझा मेन एक मी स्टँड इकडे प्रश्न थोडेसे वेगळे वेगळे आहेत, कारण की इथे स्टेट बोर्ड वेगळा आहे, इथे सीबीएसई वेगळा आहे, इकडे आयसीएसई वेगळा Now आहे, प्लस that's- प्लस सी प्लस इकडे ना इंग्लिश मिडियम वेगळा मोजला जातो, शाळेचा ब्रँड वेगळा मोजला जातो. Correct. आपण जेव्हा महानगरपालिकेत निवडून जाल तेव्हा Yes. आपल्याकडे मराठी शाळेच येणार आहे, हो. मराठी शाळेमध्ये इंग्लिश मिडियम येणार आहे. हो, पण फीसचं काय, फीज आपण कमी करू शकतो का? नक्की डेफिनेटली. जर मी त्या ह्याच्यावरती असेल तर मी तर ती फीस पण नाही घेणार, कारण की मला नाही वाटत तेवढे अफोर्डेबल आहेत सगळे. मी ऍज युजल जेवढा माझ्यानी होणार मी तेवढी कोशिश करणार सगळ्यांना एड्युकेट लाईफ द्यायसाठी. आता थोडंसं पुढे जाऊया, थोडं पक्षाबद्दल विचारतो. एक मोठा ब्रँड महाराष्ट्रातला, देशातल्या सर्वात मोठ्या नावांपैकी प्रकाशजी यांचा स्वतःचा पक्ष वंचित बहुजन आघाडीमध्ये हो. तुमचा रीतसर अधिकृतरित्या पक्षप्रवेश झाला, तुम्हाला ती तिकीट मिळाली, तो पूर्ण अनुभव कसा होता? तो अनुभव माझ्यासाठी खूप एकदम अनएक्सपेक्टेड होता बोलू शकते, कारण की मला वाटलंच नव्हतं मला ही अपॉर्च्युनिटी भेटेल आणि हा स्टँड भेटेल इकडे. पण थँक्स टू प्रकाश आंबेडकर सरांना की मला हा स्टँड दिला, माझ्यावरती ट्रस्ट ठेवला आणि एक संधी दिली या पक्षामध्ये येण्याची. आणि हे एक त्या लोकांनी विश्वास दाखवला माझ्यावरती, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार नाही, मानते. कारण की आणि ही संधी छोटी नाहीये बघा. माझ्यासाठी खूप एकीकडे मोठी आहे, काँग्रेस as आहे, I said, yes. एकीकडे काँग्रेस आहे ज्याचा जन्म 1885 ला झाला, ती Yes. आयएनसी इंडियन नॅशनल काँग्रेस. Yes, दुसरीकडे आंबेडकर हे आंबेडकर. नावच देशाला संविधान खूप देणार. मोठी गोष्ट आहे. तर मला सांगा संविधानाबद्दल तुमचं नेमकं मत काय, काय संविधानाची आजची परिस्थिती काय? संविधानाची परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच दिसते काय चाललंय आणि काय नाही. खूपच करप्शन चालले, कोण फॉलो करतच नाहीये त्या गोष्टीला. त्या संविधानामध्ये मी बोलू शकते की खूप सारे मेन तर कास्टिझम खूप चालू आहे. बाकी काय नाही, कास्टिझम खूप चालू आहे की फक्त एक शेड्यूल कास्टच या लोकांना फॉलो करतोय. सो मला अशी जर संधी भेटली तर मी नक्की यंगस्टर्स ऍज अ यंगस्टर म्हणून मला एक संधी भेटली तर मी लोकांचं पण त्याच वेनी हेल्प करेल. लाईक जे पण त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करेल. पण डेफिनेटली आय होप सो, आय प्रे टू गॉड की ती संधी मला भेटावी, कारण की मी खूप प्रॉब्लेम्स बघितले. मी आता प्रचाराला जातेच आहे, मी गल्ली टू गल्ली जाते, डोर टू डोर जाते, मी सगळ्यांचे प्रॉब्लेम्स ऐकते. लिटरली मी लिहून घेतलेत माझ्या डायरीज मध्ये काय काय प्रॉब्लेम असतो, ते मेन प्रॉब्लेम मला सगळ्यांचे सॉल्व्ह करायचे. नक्कीच. तर ह्या होत्या प्रभाग क्रमांक 88च्या निधी संदीप मोरे. शिक्षिका असल्यामुळे त्यांना लहान मुलं कळतात, त्यांना समाजाचे प्रश्न कळतात, त्यांना समाज कळतो आणि समाजच राजकारणाचा एक भाग असतो. कारण की आपण संविधान फॉलो करतो, आपण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका फॉलो करतो, जिकडे 1.5 करोड मतदार आहेत आणि जिकडे देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून रोजगार येतात, श्रीमंत येतात, गरीब येतात, युवा येतात. कशाला? तर कमाईसाठी. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, अत्याचार होऊ नये म्हणून ह्या ताई उभ्या आहेत. तर पुन्हा भेटूया अशा एका तडफदार मुलाखतीमध्ये. धन्यवाद.